कोलिजन थेअरीमध्ये नाही तुम्हाला ग्राफ एकतर कळला पाहिजे आणि फक्त स्टोरी टाईप हे लक्षात ठेवा, म्हणजे ह्याच्यामध्ये लई इमोशनल होऊन अडकून पडायचं नाही. ओके, कारण ह्याच्यावर क्वेश्चन येणार आहे थेरॉटिकल, तो तुला फक्त सुटला पाहिजे. ओके, कोलिजन थेअरी काय सांगते? समज ए प्लस बी सी हे दोघांची रिॲक्शन होऊन आपल्याला ए बी प्लस सी हे प्रोडक्ट्स मिळणार आहेत. हे काय आहेत? रिॲक्टंट आहेत. सांगायची गरज नाही, तरी पण सांगतोय. हे काय प्रोडक्ट्स आहेत. ओके, आता बघा कोलिजन थेअरीची पहिली रिक्वायरमेंट, हे टायटल फक्त पाठ करून ठेवा. कोलिजन ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल, एनर्जी रिक्वायरमेंट, ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल आणि पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. 4 टायटल पाठ करायचे. 4 टायटल मध्ये काय काय आहे ते समजून घेऊया. मराठीमध्ये समजून घ्या, म्हणजे तुमच्या मातृभाषेमध्ये समजून घ्या. ओके, आणि आता ही बोर्डाची एक्झाम नाही, सीईटीची आहे. अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे आणि परीक्षेत आपल्याला क्वेश्चनचा अर्थ कळला पाहिजे. ओके, कोलिजन ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल म्हणजे काय? जर 2 पदार्थांची रिॲक्शन करायची असेल तर या थेअरीनुसार हे दोघं एकमेकांवर आदळले पाहिजेत. धाड. ओके, ए आणि बी सी एकमेकांवर काय झाले पाहिजेत? आदळले पाहिजेत. आदळणं म्हणजे कोलिजन. झाला पहिला पॉईंट क्लिअर. ठीक आहे, म्हणजे 2 पदार्थांना एकमेकांबरोबर रिॲक्शन करायसाठी त्यांच्यामध्ये कोलिजन झालंच पाहिजे, तरच रिॲक्शन होणार, तरच आपल्याला प्रोडक्ट मिळणार. ह्या थेअरीचा हा पहिला पॉईंट असतो. कळलं? एवढं सफिशियंट आहे. आता पुढचा पॉईंट आहे एनर्जी रिक्वायरमेंट. एनर्जी रिक्वायरमेंट म्हणजे काय? बरं, 2 मोलिक्युल एकमेकांना धडकतेत म्हणून त्यांच्यामध्ये रिॲक्शन होणार. हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? हे थोडंसं बरोबर आहे आणि थोडंसं चुकीचं आहे. का? जर आपण समजा 2 काहीतरी गोष्टी घेतल्या, ओके, आणि त्या एकमेकांवरती अशा आदळल्या, तर ह्यांच्यामध्ये रिॲक्शन होत्या का? नाही. अरे, म्हणजे रिॲक्शन व्हायसाठी फक्त धडकणं महत्वाचं नाहीये. धडकणं म्हणजे एकमेकांवर आदळणं, कोलिजन महत्वाचं नाहीये. तर ताकदीनं धडकले पाहिजेत. हा मॉलिक्यूल खूप जोरात आला पाहिजे, हा मॉलिक्यूल खूप जोरात आला पाहिजे, त्यांचा दणका बसला पाहिजे, इतक्या एनर्जीनं दणका बसला पाहिजे, तरच त्यांचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होणार, तरच त्या दोघांमध्ये रिॲक्शन होणार. स्लो येऊन एकमेकांना असं निवांत आले आणि धडकले, नाही, काय उपयोगाचं नाही. लक्षात? म्हणजे काय? एनर्जी रिक्वायरमेंट. आता समजा, आता ते वरचेच घेऊया. ह्या दोघांना एकमेकांना धडकण्यासाठी एक ठराविक एनर्जी लागते. समजा 100 जूल एनर्जी लागते. किती जूल एनर्जी लागते? 100 जूल. कमीत कमी 100 पाहिजे, 100 पेक्षा जास्त असली तर चालेल. जी कमीत कमी एनर्जी पाहिजे, म्हणजे किमान एवढ्या तरी ताकदीने आढळले पाहिजे, तरच कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होणार. जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आहे, रिक्वायरमेंट आहे, एनर्जी रिक्वायरमेंट, त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी. मग तुम्ही म्हणाल सर 90 एनर्जीने येऊन जर धडकले तर प्रोडक्ट मिळणार का? अजिबात नाही. 98 ने येऊन धडकले तर प्रोडक्ट मिळणार का? अजिबात नाही. 99 नाही. 100 ओके, म्हणजे मिनिमम कमीत कमी 100 एवढी एनर्जी पाहिजे तर आपल्याला प्रोडक्ट मिळणार. 100 पेक्षा जास्त असेल तर प्रोडक्ट मिळणार नाही. लक्षात? तर ही असते ऍक्टिव्हेशन एनर्जीची कन्सेप्ट, आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी आपण काय म्हणतो? ईए. म्हणजे पहिला पॉईंट काय? धडकले पाहिजेत. दुसरा पॉईंट काय? ताकदीने धडकले पाहिजेत, एनर्जी लावून धडकले पाहिजेत. की सोपी कन्सेप्ट आहे बघा. आता ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल, तुम्हाला ओरिएंटेशन काय बनगड आहे? ओरिएंटेशन म्हणजे अरेंजमेंट. ओके, धडकताना त्यांची अरेंजमेंट कशी असणार? तुम्ही म्हणाल धडकताना कसली अरेंजमेंट? कसं असतं, जेव्हा एखाद्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर खूप वाकडं तिकडं असते, कॉम्प्लेक्स असते की नाही, तेव्हा बरं जाऊ दे, सोप्या भाषेत सांगतो, व्यवस्थित धडकले पाहिजेत. कसे धडकले पाहिजेत? व्यवस्थित. त्याला म्हणूया आपण ओरिएंटेशन. काय म्हणूया? ओरिएंटेशन. पहिला पॉईंट काय? धडकले पाहिजेत. धडकलं तर पाहिजेच. दुसरा पॉईंट काय? ताकदीने धडकलं पाहिजे, एनर्जी रिक्वायरमेंट पाहिजे, आणि जी मिनिमम एनर्जी लागते त्याला काय म्हणतो आपण? ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो. आणि तिसरा काय? व्यवस्थित धडकले पाहिजेत. ओरिएंटेशन त्यांचं व्यवस्थित पाहिजे. धडकताना व्यवस्थितच धडकले पाहिजे. म्हणजे समजा हा ट्रक आहे, ओके, आणि हा एखादा 2 व्हीलरवरनं समजा माणूस येतोय. ओके, हा माणूस येतोय 2 व्हीलरवरनं, तर हा व्यवस्थित धडकला पाहिजे, तरच त्याचा जीव जाणार. म्हणजे त्या डोक्यावर हेल्मेट नसलं पाहिजे आणि त्याचं डोकंच बरोबर या ट्रकवर आदळलं पाहिजे. त्या माणसाला आपल्याला मारायचंच आहे असा उद्देश आपण डोक्यात ठेवूया. म्हणजे फक्त आता हे बघा, ह्या जर व्यक्तीला धडकून मारायचं असेल तर त्यानं स्पीडनं आलं पाहिजे, पहिली कंडिशन. ओके, पहिली कंडिशन धडकली पाहिजे. दुसरी कंडिशन ताकदीने धडकलं पाहिजे. 10च्या स्पीडने धडकला जीव जाणार आहे का? अजिबात नाही. ट्रक उभा आहे, 10च्या स्पीडने आला, धडकला, मरणार का? नाही, त्याला काहीच नाही होणार. ओके, किमान 100च्या स्पीडने आला पाहिजे असं कन्सिडर करूया. 100चं जे स्पीड आहे त्याला काय म्हणतो आपण? ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि आता धडकताना कसा धडकला पाहिजे? डोकं धडकलं पाहिजे, म्हणजे ओरिएंटेशन, व्यवस्थित धडकलं पाहिजे. जरा निगेटिव्ह उदाहरण घेतोय, डार्क उदाहरण घेतोय, जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल. नाही हो, तुमच्या लक्षात आला असेल. ओरिएंटेशन म्हणजे काय? व्यवस्थित धडकलं पाहिजे. लक्षात? 3 पॉइंटच महत्वाचे आहेत.
धडकलं पाहिजे. कोलिजन थेरी काय सांगते, जर रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये व्हायचं असेल, म्हणजे रिएक्शन पूर्ण व्हायची असेल, तर पहिला धडकलं पाहिजे, ताकदीने धडकलं पाहिजे, त्याला आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो. आणि धडकताना व्यवस्थित धडकलं पाहिजे, त्याला ओरिएंटेशन म्हणतो. ओके, लँग्वेज समजून घ्या. ओके, उदाहरणं काय तुम्ही मनानं पण समजून घेऊ शकता. आणि हा एक फॉर्म्युला आहे बघा, हा पाठ करून ठेवायचा. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल हॅव्हिंग प्रॉपर ओरिएंटेशन, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल हॅव्हिंग प्रॉपर ओरिएंटेशन, हा फॉर्म्युला बऱ्याच वेळा डायरेक्ट विचारला जाऊ शकतो बरं का, त्यामुळे पाठ करून ठेवायचा. ई रेस टू मायनस ईए अपॉन आरटी. ईए म्हणजे काय, ऍक्टिव्हेशन एनर्जी. आर म्हणजे काय, गॅस कॉन्स्टंट. आणि टी म्हणजे काय, टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये लागतं रे, केल्विन मध्ये लागतं. मायनस मायनस आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता पोटेन्शियल एनर्जी बॅरियर, हा जरा ग्राफ बघा. म्हणजे आताच मी सांगितलं बघा, ए प्लस बी सी आपल्याला काय मिळणार आहे, ए बी प्लस सी. तर कसं असतं बघा, ए आणि बी मध्ये कसं होत असतं, एक मधली अवस्था असते, डायरेक्ट प्रोडक्ट नाही मिळत. इंटरमिजिएट प्रोडक्टचा आणि रिएक्टंट, हा रिएक्टंट आणि या प्रोडक्टच्या मधली एक अवस्था असते, त्याला आपण इंटरमिजिएट म्हणतो. बघा कसं, ए बी बरोबर बॉन्ड तयार करत असतो आणि बी हा सी बरोबर बॉन्ड ब्रेक करत असतो. म्हणजे हा बॉन्ड तयार होत असतो, त्याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणतो. SN2 SN1 मध्ये शिकलाय बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये, हॅलोजन या टॉपिक मध्ये, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि हा बॉन्ड काय होत असतो, ब्रेक होत असतो. इंग्लिश मध्ये लिहा, हा बॉन्ड फॉर्म होत असतो, तयार होत असतो, आणि तो बॉन्ड काय होत असतो, ब्रेक होत असतो. ही जी अवस्था असते ना, त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन स्टेट, शॉर्ट मध्ये म्हणूया TS. आणि ह्याची एनर्जी असते खूप जास्त, याची एनर्जी काय असते, खूप जास्त. आणि त्याला ग्राफिकली आपण असं सांगतो, हे रिएक्टंट आहेत, ह्यांची एनर्जी कमी आहे, मधली अवस्था येते ट्रान्झिशन स्टेट, एनर्जी वाढते, वर जातं, एनर्जी वाढत्या, नंतर एनर्जी एकदम कमी होते, आणि आपल्याला काय माहिती, प्रोडक्ट. म्हणजे हे आहेत रिएक्टंट, हे आहेत प्रोडक्ट, आणि ही आहे मधली अवस्था ट्रान्झिशन स्टेट. ओके, आता जी एनर्जी आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी, ती म्हणजे काय सांगा, एनर्जी रिएक्टंटला, ह्या रिएक्टंटला आपल्याला एवढा डोंगर चढायला लागला, एवढं एनर्जी कमीत कमी लागली. लक्षात, तर एनर्जी बॅरियर आहे, याला काय म्हणतो आपण, ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि 12वी मध्ये, चौथ्या टॉपिक मध्ये थर्मोडायनमिक्स, केमिकल थर्मोडायनमिक्स मध्ये आपण काय शिकलोय, रिएक्टंटची एनर्जी आणि प्रोडक्टची एनर्जी, किंवा प्रोडक्टची एनर्जी आणि रिएक्टंटची एनर्जी ह्यांच्यामधला जो फरक आहे, त्याला काय म्हणतो आपण, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. काय म्हणतो आपण, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. डेल्टा एच म्हणजे काय, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. ओके, हा ग्राफ, हा चौथ्या पॉईंटचा फक्त ग्राफ आहे, ग्राफ समजून घ्या. जर ग्राफ आता मी जे एक्सप्लेन केलेला कळला नसेल ना, एवढाच पार्ट रिपीट बघा, तुमच्या लक्षात येईल. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, सेकंड लास्ट पॉईंट या टॉपिकचा, अरेनियस इक्वेशन. अरेनियस इक्वेशन पाठच करून ठेवायचा फॉर्म्युला, एक्सप्लेन करतो मी कसं येते बघा फॉर्म्युला. अरेनियस इक्वेशन. ओके, अरेनियस इक्वेशन, अरेनियस हा नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने एक फॉर्म्युला सांगितला, त्याला म्हणतो आपण अरेनियसचा फॉर्म्युला किंवा अरेनियसचं इक्वेशन. काय सांगते बघा अरेनियस इक्वेशन, याला मी बॉक्स करतो. ओके, फॉर्म्युला पाठ करायचा, के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ए अपॉन आर टी. के म्हणजे असतो रेट कॉन्स्टंट, इथे लिहिलं नाही, के म्हणजे काय, रेट कॉन्स्टंट. हा फॉर्म्युला असा फर्स्ट ऑर्डर साठी वापरतो आपण, रेट कॉन्स्टंट. ए म्हणजे प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. फॉर्म्युलाचा अर्थ क्लिअर पाहिजे, टर्मिनॉलॉजी क्लिअर पाहिजे. ए म्हणजे काय, थोडासा झूम करतो, ए म्हणजे प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. ओके, टी टेम्परेचर इन केल्विन, आर म्हणजे काय, गॅस कॉन्स्टंट. ओके, गॅस कॉन्स्टंट व्हॅल्यू किती घ्यायची असते ते पण माहित पाहिजे, 8.314, 8.314 जूल पर मोल पर केल्विन. आणि ईए म्हणजे आता सांगितलं होतं ऍक्टिव्हेशन एनर्जी, ह्याचं युनिट पाहिजे जूल मध्ये. युनिट महत्वाचे आहेत बरं का, टेम्परेचर कशामध्ये पाहिजे, केल्विन मध्ये. आणि ह्या प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टरला युनिटच नसतं, त्यामुळे त्याचा काय लोड घ्यायची गरज असते. ओके, आणि याच्यावरूनच हे एका टेम्परेचरला ग्राफ आहे बरं का. आणि जर वेगवेगळ्या टेम्परेचरला घेतला नाही तर आपल्याला हा, सॉरी, हा एका टेम्परेचरचा फॉर्म्युला आहे. जर 2 टेम्परेचरचं विचारलं असेल तर हा फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे, कोणता, लॉग K2 अपॉन K1. मी खाली लिहितो बघा, हा वरचा पाठ नाही केला तरी चालेल, हा खालचा फक्त पाठ करा, K2 अपॉन K1. ओके, हा फॉर्म्युला फक्त पाठ करा. ठीक आहे, हे जे 2 बॉक्स केलेत ना, एवढेच फक्त फॉर्म्युले पाठ करा. के इज इक्वल टू ए इंटू ई रेस, ई के
के इज इक्वल टू ए इंटू ई ए रेस टू मायनस ए अपॉन आर टी. आणि दुसरा काय लॉग के टू अपॉन के वन इज इक्वल टू ए अपॉन 2.303 आर T2 मायनस T1 अपॉन T1 इंटू T2. हे दोन फॉर्म्युले पाठ करून ठेवा. आणि फॉर्म्युलाची टर्मिनॉलॉजी आता सांगितली. टर्मिनॉलॉजी म्हणजे काय, फॉर्म्युलामध्ये जे जे टर्म येते त्याचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये किंवा समजलेला पाहिजे, तरच फॉर्म्युला पाठ करून आपण न्यूमेरिकल मध्ये वापरू शकतो. कसे वापरायचे, कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ते कव्हर करणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, या चॅप्टरचा लास्ट पॉईंट, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. आता हा जरा थेरॉटिकल पॉईंट आहे. ओके, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिएक्शन. आता आपल्याला माहिती आहे कॅटलिस्ट टाकला की रिएक्शनचा रेट वाढतो. असा पदार्थ जो रिएक्शनचा रेट वाढवतो विदाउट, म्हणजे त्या स्वतः यूज होत नाही, बाहेर राहतो, रिएक्शन मध्ये भाग घेतल्यागत करतो आणि रिएक्शनचा रेट वाढवतो. ओके, डेफिनेशन बघा. अ कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स ऍडेड टू द रिएक्टंट्स दॅट इन्क्रीज द rate of reaction, increases the rate of reaction without itself being consumed in the reaction. स्वतः रिएक्शन मध्ये वापरले जात नाहीत तरी पण रिएक्शनचा रेट वाढवतात. आहेत का महत्वाची प्रॉपर्टी. ओके, दुसरा पॉईंट बघा, एक्सप्लेन करतो पाठ पाहिजे. कॅटलिस्ट म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं, कॅटलिस्ट म्हणजे रिएक्शन रेट वाढवणारा पदार्थ, रिएक्शनचा रेट वाढवणारा पदार्थ. जो पदार्थ रिएक्शनचा रेट वाढवतो त्याला म्हणायचं असतं कॅटलिस्ट. ओके, आता बघा दुसरा पॉईंट बघा. हे जरा 6 पॉईंट आहेत ना, हे पाठ करून ठेवा तुम्ही. ओके, कारण याच्यावर ना थेरॉटिकलच क्वेश्चन येतात. कसले क्वेश्चन येतात? थेरॉटिकल, म्हणजे डायरेक्ट विचारतात. दुसरा पॉईंट काय म्हणलं बघा, तर कॅटलिस्ट प्रोव्हाइड्स अल्टरनेटिव्ह अँड लोअर एनर्जी पाथ मेकॅनिझम फॉर द रिएक्शन. म्हणजेच काय, हा ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करतो, गरजच कमी करतो. म्हणजे मागाशी एक उदाहरण दिलं तर बघा, धडकून मारायसाठी किती स्पीडनं गाडी आली पाहिजे? 100च्या स्पीडनं गाडी आली पाहिजे. आपण जेव्हा कॅटलिस्ट ऍड करतो ना, तर कॅटलिस्ट काय करतो, 100 धडकायचं राहू दे, 60 धडक तरी तू मारणार. म्हणजे कॅटलिस्ट गरजच कमी करतो, रिक्वायरमेंटच कमी करतो. 100 यायची गरज नाही, जोरात येऊन धडकायची गरज नाही, स्लो येऊन धडका तरी देखील तुमची रिएक्शन होणार. ओके, हे काम कोण करतो? कॅटलिस्ट. ड्यू टू हा दुसरा पॉईंट आहे. द कॅटलिस्ट प्रोव्हाइड्स अल्टरनेटिव्ह अँड लोअर एनर्जी पाथ मेकॅनिझम फॉर द रिएक्शन. तिसरा पॉईंट काय बघा, ड्यू टू कॅटलिस्ट ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ रिएक्शन डिक्रीजेस. आता सांगितलं ऍक्टिव्हेशन एनर्जी काय होते, कमी. कॅटलिस्ट ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करतो. द हाईट ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी, आता मला सांग या ग्राफ मध्ये. ओके, मगाचा एक ग्राफ काढला होता बघा. जर आपण कॅटलिस्ट टाकला तर कॅटलिस्ट काय करणार, ऍक्टिव्हेशन एनर्जीच कमी करणार, हा डोंगरच कमी करणार. इतक्या वर जायची गरज नाही, जरासं वर लगेच प्रोडक्ट मिळते. इतक्या वर जायची गरज नाही, आलं लक्षात? इतक्या वर जायची गरज नाही, जरासं वरचा लगेच प्रोडक्ट मिळतो. हे कोण करतं? कॅटलिस्ट करतोय. ओके, द हाईट ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर इन कॅटलाइज्ड रिएक्शन इज लेस दॅन दॅट इन द अनकॅटलाइज्ड रिएक्शन. कॅटलिस्ट नसेल तर हाईट जास्त असते, कॅटलिस्ट असेल तर हाईट कमी असते. चौथा पॉईंट बघा, ड्यू टू लोअरिंग ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी द नंबर ऑफ मॉलिक्युल हॅव्हिंग ऍक्टिव्हेशन एनर्जी इन्क्रीजेस, हेन्स रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस. पाठ करा. जर ऍक्टिव्हेशन एनर्जीची गरज कमी केली, ज्यांच्याकडे एनर्जी आहे, जी कॅटलिस्ट असल्यानंतर पाहिजे, ती रिक्वायरमेंट कमी झाल्यामुळे त्यांची संख्या वाढते. म्हणजे कसं, आधी समजा एक गाडी जात होती 90च्या स्पीडनं, एक गाडी जात होती 100च्या स्पीडनं, एक गाडी जात होती 80च्या स्पीडनं, ह्या 3 गाड्या जात होत्या. सुरुवातीला गरज किती होती धडकून प्रोडक्ट मिळण्याची, मारण्याची राऊंड मिळण्याची, प्रोडक्ट मिळण्याची 100ची गरज होती. कॅटलिस्ट टाकला, कॅटलिस्टने काय केलं, स्पीड 60चं केलं. म्हणजे लिमिट किती केलं? 60चं. आधी लिमिट किती होतं? 100चं. 60चं लिमिट केल्यामुळं 80 वाला पण धडकणार, 90 वाला पण धडकणार, 100 वाला पण धडकणार, आणि तिघांचं पण कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होणार. इथं फक्त एकाच होत होतं. याच्यावरनं काय लक्षात येतंय, जेव्हा कॅटलिस्ट नसतो तेव्हा ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त असते, मिनिमम गरजच जास्त असते. त्यामुळे तिघांपैकी एकाच कन्व्हर्जन रिएक्शन मध्ये होत असतो, प्रोडक्ट मध्ये होत होतं. परंतु जेव्हा कॅटलिस्ट ऍड केला तेव्हा त्याने गरजच कमी केली, 100 ने यायची गरज नाही, 60 ने. 60 न आल्यामुळं हा पण धडकणार मरणार, हा पण धडकणार मरणार, हा पण धडकणार मरणार, म्हणजे तिघांचं पण कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होणार. लक्षात? म्हणजे नंबर वाढतो रिएक्शन होणाऱ्यांचा. हा तो चौथा पॉईंट आहे, तुमच्या लक्षात आला असेल. ओके, हा पॉईंट कळला नसेल, हा पॉईंट जरासा कन्फ्युजिंग आहे, तुम्ही अजून एकदा रिपीट करून बघू शकता. पाचवा पॉईंट काय म्हणला बघा, तर कॅटलिस्ट एंटर्स द रिएक्शन but does not appear in the balanced chemical equation because it is consumed in one step and regenerated in another step. कॅटलिस्ट रेट लॉ मध्ये फायनल रिएक्शन मध्ये येत नसतो. ओके, 6वा पॉईंट काय, कॅटलिस्ट डज नॉट चेंज एक्सटेंट ऑफ रिएक्शन बट hastens the reaction.
आता याचा अर्थ काय? डज नॉट चेंज एक्सटेंट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? समजा 10 रिॲक्टंट होते आणि त्यांचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होणार होतं. हा थोडासा बायोमध्ये पण तुम्हाला पॉईंट झालेला 11वीमध्ये बायोमॉलिक्युल टॉपिक मध्ये. 11वीला का 12वीला माहित नाही, पण बायोमॉलिक्युल. ओके, 10चं कन्व्हर्जन समजा 10 रिॲक्टंट पासून 10 प्रोडक्ट मिळणार होते असं कन्सिडर केलं. कॅटलिस्ट ऍड केला आणि कॅटलिस्ट नसला तरी देखील 10चं 10 मध्येच होणार आहे. तर जे काम 1 तासात होणार होतं त्याच्याऐवजी तेच काम, जे काम 1 तासात होणार होतं ते काम 10 मिनिटात झालं असं कन्सिडर करा. म्हणजे 1 तासाचं काम 10 मिनिटात होतंय. वेळ वाचवतंय. पण जेवढा प्रोडक्ट मिळायचा तेवढाच मिळणार. म्हणजे सुरुवातीला समजा 100 किलो प्रोडक्ट मिळणार होतं तुला, आता पण 100 किलोच मिळणार. फक्त सुरुवातीला 100 किलो मिळायसाठी तुला 1 तास लागत होता, आता 100 किलो मिळायसाठी फक्त 10 मिनिटं लागणार. कधी? कॅटलिस्ट ऍड केला तर. ओके, म्हणून काय म्हटलं जातं, इंग्लिश तुला आलं पाहिजे थोडक्यात. इन शॉर्ट, कॅटलिस्ट डज नॉट चेंज एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. किती मिळणार, कमी मिळणार, जास्त मिळणार, ते काय त्याच्यावर काही परिणाम होत नाही. जेवढा मिळायचा तेवढाच मिळणार, फक्त कमी वेळेत मिळणार. म्हणजे आधी 10 किलो मिळत होता, आता पण 10 किलो मिळणार, फक्त आधी वेळ जास्त लागत होता, आता कॅटलिस्ट ऍड केल्यामुळे वेळ कमी लागणार. म्हणजे कॅटलिस्टमुळे वेळ कमी लागतो, कमी वेळेत काम होतं. ओके, आता इथं बघा दिलाय. आता ज्याचं जे उंच डोंगर आहे त्याच्यामध्ये कॅटलिस्ट नाही, विदाउट कॅटलिस्ट. ज्याचा डोंगर मोठा ती रिॲक्शन असते विदाउट कॅटलिस्ट. आणि ही ज्याचा डोंगर कमी आहे, उंची कमी आहे, एनर्जी बॅरियर कमी आहे, ती काय कॅटलिस्टने ऍड झाले रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शन कोणी केल्या? कॅटलिस्टने केल्या. ज्याची उंची कमी तो असतो कॅटलिस्ट, ज्याची उंची जास्त तो असतो विदाउट कॅटलिस्ट. ओके, आत्ताच पॉईंट आपण क्लिअर केला. लक्षात? अशा पद्धतीनं ओके आपण केमिकल, हे लेक्चर थोडंसं मोठं झालंय. ओके, तरी पण बघा, व्यवस्थित बघा, जे पॉईंट तुम्हाला कळले नाहीत तो पार्ट रिपीट करून बघा. अशा पद्धतीनं हा टॉपिक सीईटीच्या दृष्टीने आपण कव्हर केलेला आहे. हा खूप महत्वाचा पॉईंट आहे बरं का. सीईटी साठी हे लेक्चर फक्त सीईटी साठी वापरायचे, बोर्डसाठी वापरायचे नाहीत. बोर्डसाठी डिटेल्ड लेक्चर लागते, ते आपण घेणार आहे नंतर. ओके, फक्त माहित असू दे. सीईटी साठी एवढा हे तीन लेक्चर बघ, फक्त सीईटी साठी तुला काही अडचण येणार नाही. फॉर्म्युले जे पाठ करायला सांगितले ते फॉर्म्युले पाठ कर. ओके, जे 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 जिथं जिथं मी पाठ करायला सांगितलंय, जे मी एक्सप्लेन केले ते समजून घ्या. पाठ करायला सांगितले ते पाठच करा. मला या टॉपिकमध्ये कुठेच अडचण येणार नाही. याच्यानंतर आपण याच टॉपिकचे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेणार आहे. ओके, सीईटीचे 2024 आणि 2023. ओके, ठीक आहे, इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग, बाय.